नमस्कार मंडळी, हे बघा आम्ही आता इडलीचा शेवग्या शेंगा ठेवला शिजायला, थोडीशी मीठ घालून त्याला शिजायला ठेवला आणि इकडं दूध तापायला ठेवलं आणि हे चिंच भिजायला ठेवलं सांबारला। आणखीन ही बघा हिच्यात आहे लाल भोपळा आणि हळद आणि मिरची, टमाटा, आणखीन बटाटा, लसूण हे सगळं घालून ह्याच्यात मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ, जास्त नाही टाकायचं, मुंगाची डाळ तुरीची डाळ, थोडं चण्याची डाळ थोडंसं टाकायचं, थोडंसं, एक मुठ्ठीभर पण नाही, थोडं एवढं टाकायचं, एवढंच अर्धी वाटी। हे सगळं घातलं। हे बघा आणखीन हे कोथिंबीरची काडी फेकायचं नसते, हे असं जुडा बनवायचा, मग ह्याच्यामध्ये असं हे टाकायचं आणि छान सांबार होत आहे। आता बघा ही आमची इडलीचं आम्ही पीठ वगैरे मागवत नाही बाहेरून, हे घरातच आम्ही इडलीचं पीठ, चण्याचं डाळ आणि उडदाची डाळ आणि तांदूळ, मेथी हे सगळं घालून आपण घरामध्येच हे इडलीचं झालं, डोश्याचं झालं, हे सगळं आपण घरातच तयार करतो। अशी आज आपलं संडेचं नाश्त्याची तयारी। नमस्कार मंडळी, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।